आपले विंडोजचे प्रश्न. प्लेस फोल्डरमधून आपल्याला ताज नावाचा फोल्डर आपल्याला काय करायचं, युवराज नावाच्या फाईलमध्ये आपल्याला मूव्ह करायचं. मूव्ह म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं कट पेस्ट करायचं आहे. तर इथं पहिल्यांदा ऑप्शन आपल्याला काय झालं, इथं प्लेस फोल्डर दिलं, तर याला क्लिक करायचं. त्यानंतर ह्या युवराज नावाच्या फाईलला क्लिक करायचं आणि याला इथं मूव्ह करा म्हणलं. मूव्ह म्हणल्याच्या नंतर इथं कट करायचं आणि इथून बॅक यायचं. त्यानंतर आपल्या ताज फोल्डर म्हणलं, ह्या ठिकाणी ओपन करायचं ताज नावाचं फोल्डर आणि इथे याला पेस्ट करायचं, म्हणजे आपल्या तिथून कट होईल, या ठिकाणी पेस्ट होईल. कॉपी पेस्ट म्हणलं तर कॉपी करायचं. याहो फोल्डरमधून आपल्या मेसेंजर नावाचं फोल्डर जे आपल्याला ओपन करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये याहो नावाची फाईल ज्या मूव्ह करा म्हणजे आपल्याला तसंच करायचं, कट करायचं. ह्या याहो फोल्डरला ओपन करा, त्यानंतर याहो नावाची फाईलला कट करा, बॅक या, मेसेजमध्ये जा, त्यानंतर इथं याला पेस्ट करा या ठिकाणी. पुढचा बास्केट फोल्डरमधून आपल्याला फ्लावर्स नावाची फोल्डरमध्ये रोज नावाची फाईल आपल्याला मूव्ह करा म्हणजे आपल्या बास्केट फोल्डरमधून रोज नावाची फाईल जी आपल्याला फ्लावर्समध्ये मूव्ह करायचं. तर याला इथं बास्केट फोल्डर ओपन करा, या रोज नावाच्या फाईलला क्लिक करायचं, इथं कट करायचं, इथं बॅक पेस्ट आहे, त्यानंतर इथं फ्लावर्समध्ये जायचं आणि इथे याला पेस्ट करायचं या ठिकाणी. पुढचा प्रश्न, हे पण आता सेम दिलेलं आहे, फक्त आपल्याला त्या ठिकाणी फक्त फोल्डरचं नाव आणि फाईलचं नाव चेंजेस आहे. फक्त आपल्याला काय म्हणते बघा, बास्केट फोल्डरमधून फ्रूट्स फोल्डरमध्ये आपलं मून नावाची फाईल जी आपल्याला मूव्ह करायचं. जमते तुम्हाला आता हे. पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर हार्डवेअर फोल्डरमधून आपल्या कीबोर्ड नावाची फाईल जी आहे मूव्ह करा म्हणजे सेम तसंच आहे, फक्त फोल्डर आपल्याला चेंजेस आहेत. तर इथं हार्डवेअर फोल्डर ओपन करा, कीबोर्ड नावाच्या फाईलला क्लिक करायचं, कट करायचं, बॅक या, त्यानंतर आपल्या कलरमध्ये जायचं, ऑर्डरमध्ये जाऊन याला इथं पेस्ट करायचं या ठिकाणी असं. पुढचा प्रश्न बघा, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस नावाची फाईल कॉपी कट करायचं, पेस्ट करायचं. सेम तसंच आहे, आपल्याला इथून कट करायचं, फक्त आपलं नाव आणि फाईलचं फोल्डरचं नाव हे दोनच चेंजेस आहेत, बाकी सर्व स्टेप सेम आहे. हे पण सेम आहे याच्यामध्ये बघा. पुढचा प्रश्न बघा, हे पण सेम आहे याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे, फक्त नाव आणि फोल्डर चेंजेस आहेत. हे पण आपल्याला सेम करायचं आहे. स्किप करतो इथं. आता इथं बघा ह्या ठिकाणी, तर हे थोडंसं आपल्याला वेगळं आहे, म्हणजे आपल्याला इथं रिनेम करायचं आहे. तर कसं करायचं बघा, वेब फोल्डरमध्ये आपल्याला स्टोअर केलेली रोज नावाची फाईल जी आपल्याला ही फाईल ओपन करून त्याला काय करायचं, सनफ्लॉवर या नावानं आपल्याला रिनेम करायचं. तर इथं वेब फोल्डर ओपन करायचं, त्यानंतर इथं रोज नावाची फाईल आहे, इथं क्लिक करायचं, याच्यात राईट क्लिक करायचं आणि इथं रिनेम करायचं, किंवा इथं क्लिक केलं तरी चालतं. याला इथं काय करायचं, आपलं सनफ्लॉवर यस कॅपिटल दिलं तर कॅपिटल टाकायचं इथं सनफ्लॉवर. आणि इथं आपल्याला एक लक्षात ठेवायच्यामध्ये, इथं डॉट JPG दिलं तर सनफ्लॉवर आपलं पूर्ण नाव आहे. याच्या नंतर डॉट जिथं असेल त्याच्या डॉटच्या नंतर आपल्याला काही टाकायचं नाही, किंवा डॉट पण द्यायचं नाही याच्यामध्ये, फक्त एवढंच नाव द्यायचं. आणि त्यानंतर याला इथं सेव्ह करण्यासाठी बाजूला क्लिक करायचं, हे सेव्ह होईल आणि याला नंतर सबमिट करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आणि वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज नावाची फाईल जी आपल्या pink_roz या नावानं आपल्याला सेव्ह करायचं. तर सेम तसंच आहे, रोज वेब फोल्डरमध्ये ओपन करायचं आणि इथे याला काय करायचं, रिनेम करा, इथे याला पिंक रोज टाकायचं, इथे टाकायचं PINK कॅपिटल टाकायचं, अंडरस्कोर द्या, त्यानंतर पिंक रोज म्हणजे एवढं टाकायचं. डॉटच्या नंतर काही वगैरे द्यायची गरज नाही, कारण याच्यामध्ये आपल्या हाईड असल्यामुळे ते एक्सटेन्शन दिसत नाही फाईलचं. तर इथून याला बघायचं असेल तर इथे क्लिक करून बघू शकता. इथे दिसते का इथं फाईल नेम एक्सटेन्शन, याला जर आपण ऑन केलं तर ते डायरेक्ट याच्यामध्ये .jpg येऊन जाईल. तर याला हाईड करा, जेणेकरून टाकायला सोपं जातं. हे पण आपल्याला सेम तसंच दिलेलं आहे. तर वेब फोल्डरमधून आपल्याला कॅल्क्युलेटर नावाची फाईल ओपन करायचं, त्यानंतर आपल्याला त्या कॅल्क्युलेटरला जे फाईलचं नाव आहे ते आपल्याला कम्प्युटर नावानं रिनेम करायचं आहे. सेम तसंच बघा, वेब फोल्डर ओपन करा, त्यानंतर कॅल्क्युलेटर नावाची फाईल सिलेक्ट करायचं, रिनेम करायला इथे कम्प्युटर टाकायचं, C कॅपिटल आहे तर कॅपिटल टाका. पुढचा प्रश्न बघा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली टायगर नावाची फाईल आपल्याला _tiger या नावानं आपल्याला रिनेम करायचं आहे. सेम तसंच आहे, आपल्याला नावं चेंज करायचे आहे, दुसरं काही नाही. ते जमते तुम्हाला आता. तर ही पण आपल्या सेम तशाला तसंच दिलं आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये ओपन करायचं पहिलं, त्यानंतर होम फोल्डर, त्यानंतर इंडेक्स, त्यानंतर ग्राफिक्समध्ये फोल्डरमध्ये जाऊन आपलं इमेज 2 जे आहे आपल्याला त्याला graphic2 या नावानं रिनेम करायचं या फाईलला. पहिल्यांदा काय करायचं, सुरुवातीला सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, त्यानंतर आपलं होम फोल्डर गेलं, त्यानंतर इंडेक्स फोल्डर, त्यानंतर ग्राफिक्स नावाचं एक फोल्डर दिलं, त्यानंतर आपल्याला फाईल आहे
तर इथं पण आपण बघू शकता याच्यामध्ये सपोर्ट, होम, त्यानंतर इंडेक्स, त्यानंतर ग्राफिक. तर इथं आपलं फाईल आहे, तर याला इथे रिनेम करायचं, याला ग्राफिक नावानं टाकायचं. जी कॅपिटल आहे तर कॅपिटल टाका, ग्राफिक 2 नाव टाकायला. पुढचा प्रश्न, ते पण सेम तशाला तसंच आहे, फक्त आपल्याला फोल्डर वगैरे सेम दिला आहे आणि इथं पण आपलं सेम आहे, फक्त या ठिकाणी ग्राफिक 2च्या ठिकाणी 1 टाकायचं आहे, बाकी सर्व सेम आहे. हे पण आपलं सेम आहे बघा. इमेज फोल्डरमधून आपल्याला पिक 4 जे आहे त्याला पिक्चर 4 या नावानं रिनेम करायचं, म्हणजे पूर्ण नाव टाकायचं आहे त्याचं. हे पण सेम आहे, तुम्हाला जमते आता याच्यामध्ये रिनेम करायचंच आहे ते सर्व. आता हे पण आपल्याला रिनेम करायचं सपोर्ट फोल्डरमधून, त्यानंतर होम, इंडेक्स यामध्ये असणाऱ्या कॉपीज नावाची फाईल जी आपल्याला ब्लँड्स नावानं रिनेम करायचं आहे. हे पण सेम जशाला तसंच करायचं. पुढचं आता एक बघा, तर दिलेल्या फोल्डरमधून आपल्या बट नावाची फाईल जी आपल्याला शोधायचं आहे आणि ती फाईल डिलीट करायचं, कारण इथं आपल्या कोणत्या फाईलमध्ये जाऊन म्हणजे आपल्याला ओपन करायची फाईल आपल्याला दिले नाही फोल्डर, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथे एकच फोल्डर आहे, त्या सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं. त्यानंतर बर्ड्स नावाची फाईल कुठे आहे बघायचं, बर्ड येत आहे तर याला क्लिक करा आणि याला इथून डिलीट करायचं, म्हणजे हे शोधायचं आहे फाईल, त्या फाईलला डिलीट करायचं. पुढचा प्रश्न बघा, सपोर्ट फोल्डरमधून होम फोल्डरमध्ये बिझनेस मीटिंग या नावाची फाईल आपल्याला शोधायचं आहे, PPT जाईल आणि ते डिलीट करायचं आहे. सेम तसंच आहे, सपोर्ट फोल्डर ओपन करा, होम नावाचं फोल्डर ओपन करा, त्यानंतर हे बिझनेस मीटिंग आहे याला डिलीट करायचं. सेम जशाला तसंच आहे, फक्त हे बिझनेस मीटिंग या नावाची फाईल आपल्याला डिलीट करायचं, जशाला तसंच आहे आता सारखंच. आणि याच्यामध्ये पण आपल्याला सेम तसंच आहे, आपल्या एव्हरीमेंट नावाचं एक फोल्डर आहे, त्या फोल्डरला आपल्याला डिलीट करायचं. हे पण आपल्याला तेच आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं, त्यानंतर स्कूल नावाच्या फोल्डरमधून आपल्या अटेंडन्स नावाची फाईल जी आहे डिलीट करायचं. सेम आहे, सेम आहेत प्रश्न. तर इथं थोडंसं आपल्या चेंजेस झाले बघा. याच्यामध्ये काय म्हणलं, सपोर्ट फोल्डरमधून साऊंड नावाचं फोल्डर जे आहे आपल्याला, त्यामधील आपल्या प्रोजेक्ट फाईलचे जे ॲट्रिब्यूट आहे आपल्याला ते बदलून आपल्याला रीड ओनली करायचं. आता इथे दिसते का, इथं सपोर्ट फोल्डर ओपन करा, त्यानंतर एक फोल्डर परत आहे अजून साऊंड नावाचं, त्याला ओपन करायचं. त्यानंतर आपल्याला हे प्रोजेक्ट नावाची जी फाईल आहे त्याला राईट क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं प्रॉपर्टीज दिसते यामध्ये यायचं. त्यानंतर आपल्या इथं काय करा म्हणलं, ॲट्रिब्यूट आपल्याला काय करा म्हणलं, इथं ॲट्रिब्यूट आपल्याला जे आहे इथं बदलून रीड ओनली करा म्हणलं. तर इथं रीड ओनली ह्या ठिकाणी त्याला इथे क्लिक करायचं आणि त्याला अप्लाय करा किंवा ओके करा, दोन्हीपैकी एक कोणतंही करा. अप्लाय केलं तर त्याला क्लोज करावं लागेल आणि ओके केलं तरी डायरेक्ट सेव्ह होते. ठीक आहे. सपोर्ट फोल्डरमधून आपल्याला ट्री नावाची फाईलचे जे ॲट्रिब्यूट आहे आपल्याला याला रीड ओनली करा म्हणजे सेम तसंच आहे. या सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं, ट्री नावाच्या फाईलला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजवर जा, त्यानंतर इथं ॲट्रिब्यूट जे आपल्याला रीड ओनली करायचं. पुढचा प्रश्न बघा, तर सपोर्ट फोल्डरमधून साऊंड नावाचं फोल्डर जे आपल्याला उघडायचं आहे, त्यानंतर आपल्या बट नावाच्या फाईलचं जे ॲट्रिब्यूट आहे आपल्याला रीड ओनली करायचं. सेम जशाला तसंच आहे, आपल्याला सेम प्रश्न आहे. इथं सपोर्ट फोल्डर ओपन करा, त्यानंतर साऊंड फोल्डरला ओपन करायचं, बट नावाच्या फाईलला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजवर जा, रीड ओनलीला क्लिक करा आणि याला ओके करा. पुढचा प्रश्न बघा, तर इथं काय म्हणलं आपल्याला रीड ओनली करायचं, सेम तसंच आहे आपल्याला. पुढे बघा, तर हे पण आपल्या सेम तसंच आहे, फक्त आपल्याला काय म्हणलं याच्यामध्ये सपोर्ट फोल्डर, त्यानंतर होम, त्यानंतर इंडेक्स, त्यानंतर इंट्रोडक्शन नावाच्या फाईलला आपल्या ॲट्रिब्यूट बदलून आपल्याला रीड ओनली करायचं आहे. जशाला तसंच करायचं आहे. परत एक वेळेस बघा, सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, त्यानंतर होम फोल्डर, त्यानंतर इंडेक्स, त्यानंतर इंट्रोडक्शनला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजवर जा, त्यानंतर इथं रीड ओनली आहे याला क्लिक करायचं, ओके करायचं. सेम आहे. पुढचा बघा, हे पण आपल्याला सेम करायचं आहे. आता इथं थोडंसं आपल्याला चेंजेस आहे बघा. याच्यामध्ये काय म्हणलं, सपोर्ट फोल्डरमधून आपल्या टायगर नावाच्या फाईलचं ॲट्रिब्यूट आहे आपल्याला हिडन करायचं, रीड ओनलीच्या ठिकाणी हिडन करायचं तिथंच आहे. तर सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, टायगरला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज होता, इथं रीड ओनलीच्या बाजूला आपल्या हिडन आहे, तर याला इथं क्लिक करायचं आणि याला अप्लाय करा किंवा ओके करा. सपोर्ट फोल्डरमधून आपल्या वेदर नावाची फाईल जी आपल्या ॲट्रिब्यूट आपल्याला हिडन करायचं आहे, सेम तसंच आहे. तर याला सपोर्ट फोल्डरला ओपन करा, त्यानंतर वेदरला क्लिक करून राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजवर जा, त्यानंतर इथे हिडन ऑप्शनला क्लिक करायचं. सेम आहे, जमते तुम्हाला आता. आणि हे आपल्याला काय मिळेल बघा,
तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेटरचा मोड जे आपला वैज्ञानिक सायंटिफिक मोडमध्ये आपला बदलायचा, म्हणजे आपलं हे जे आपल्या कॅल्क्युलेटरचा मोड जे आपला चेंजेस करायचं, तर इथे या व्ह्यूमध्ये क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं सायंटिफिक मोड म्हणून आपल्या सेकंड नंबरला ऑप्शन आहे, तर याला इथे क्लिक करायचं. हे आपल्याला व्ह्यू आपल्याला चेंजेस करायचं, मोड चेंज करायचं फक्त. बघा, सेट टू ऑप्शनचा वापर करून सपोर्ट फोल्डर त्यानंतर पिक्चर गॅलरी या फोल्डरमध्ये असलेले सर्व इमेजेस पिक्चर या नावाने आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्रेस करायचं आहे फोल्डर, आणि त्यानंतर आपल्याला फाईलला रिप्लेस करायचं आहे, फोल्डरला रिफ्रेश करायचं. तर पहिल्यांदा काय करायचं, या सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं. त्यानंतर पिक्चर गॅलरी नावाचं एक फोल्डर आहे, त्याला ओपन करायचं. त्यानंतर हे 3 इमेज आहेत, तर कंट्रोल करून या तिन्हीला सिलेक्ट करू शकता, किंवा इथं बाजूला क्लिक करून याला माऊसचं क्लिक ड्रॅग करून याला इथं सिलेक्ट करू शकता. तर याच्यात राईट क्लिक करायची, इथं बाजूला राईट क्लिक करायची नाही, राईट क्लिक केली तरी असा ऑप्शन येतो, तर याला सिलेक्ट करा. त्यानंतर इथंच राईट क्लिक करायची तिन्हीपैकी एका इमेजमध्ये. त्यानंतर इथं सेंट नावाचं एक ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं. त्यानंतर सेकंड नंबरला आपला कॉम्प्रेस झिप फोल्डर म्हणून आहे, याला क्लिक करायचं आणि तिथं क्लिक केलं की इथं एक आपल्याला असं झिप फोल्डर येते. आणि त्यानंतर इथं याला नाव रिनेम करायचं. आपल्याला काय नाव दिलं आपल्याला प्रश्नामध्ये, फीचर्स टाकायचं आहे. इथं पी कॅपिटल आहे, कॅपिटल टाकायचं या ठिकाणी. फीचर्स टाकल्यानंतर याला राईट क्लिक करायची, इथं क्लिक करा बाजूला, परत तिथं राईट क्लिक करायचं बाजूला. आता ह्या ठिकाणी जिथं मोकळी जागा आहे त्या ठिकाणी राईट क्लिक करून त्याला काय करायचं, पुन्हा रिफ्रेश करा. तर इथं रिफ्रेश बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर याला सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या फोल्डरमधून माय अल्बम या नावाची फाईल शोधायचं आहे. त्यानंतर आपल्या सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल आपल्या डॉक्युमेंटने पाठवायचं, म्हणजे आपल्या डॉक्युमेंटने आपल्याला पाठवायचं. जसं आपण फोटो वगैरे डॉक्युमेंटने सेंड करतात तशा पद्धतीने टाकायचं. या फाईलला राईट क्लिक करा, पहिले सिलेक्ट करा, त्यानंतर राईट क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं सेंड टू नावाचं एक ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आणि इथून डॉक्युमेंटला टाकायचं. डेस्कटॉपच्या खाली आपल्या डॉक्युमेंट्स आहे, याला क्लिक करायचे. ही जी फाईल आहे आपल्या डॉक्युमेंट्समध्ये चेंजेस होईल. पुढचं, सपोर्ट फोल्डरमध्ये ओपन करा आणि त्यानंतर आपल्याला एक MKCL या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा. तर इथे या सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं. त्यानंतर इथं नवीन फोल्डरसाठी या न्यू फोल्डरला क्लिक करा. त्यानंतर इथं MKCL नाव टाकायचं, सर्व कॅपिटल लेटर्स आहेत, कॅपिटल लेटर्स टाका. इथं बाजूला क्लिक करा, ते सेव्ह होईल. दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन्स नावाची फाईल शोधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व टेक्स्टमधून आपल्याला डिलीट करायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं, ते जे फाईल आपल्या सर्च इंजिनची आहे त्या फाईलला ओपन करून त्याच्यामध्ये जे काही टेक्स्ट असतील ते सर्व डिलीट करून त्याला सेव्ह करून ते फाईल बंद करायचं. तर तसं करण्यासाठी पहिल्यांदा काय झालं, इथं सर्च इंजिन फाईल शोधा म्हणले, तर इथं सपोर्ट फोल्डर ओपन करायचं. त्यानंतर इथं सर्च इंजिन आहे, याला डबल क्लिक करून याला ओपन करायचं. इथं असं ही फाईल असं ओपन करायचं पूर्ण. त्यानंतर इथं क्लिक करा आणि कंट्रोल A करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. समजलं, कंट्रोल A करून सर्व डिलीट करायचं. त्यानंतर इथं परत फाईलवर जा आणि फाईलवर जाऊन याला फक्त सेव्ह ॲजमध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला सेव्ह करायचं, त्याच लोकेशनला सेव्ह करायचं. सेव्ह केल्याच्यानंतर परत फाईलवर जायचं आणि इथून आपल्याला एक्झिट करा. जिथे काही इथं सर्च इंजिन फाईल शोधा आणि त्यामधलं सर्व टेक्स्ट डिलीट करा. त्यानंतर सेव्ह करा, त्यानंतर बंद करा. आपण काय केलं, सर्च इंजिन ओपन केल्या, सिलेक्ट ऑल करून त्याला डिलीट केल्या, त्यानंतर सेव्ह केल्या आणि नंतरला फाईल क्लोज करून याला सबमिट करायचं. असं दिलेल्या फोल्डरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर या नावाची फाईल शोधायचं आहे आणि त्यामध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे, म्हणजे सेम तसंच आहे. तर सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, सिस्टीम सॉफ्टवेअर ओपन करायचं त्या नावाची फाईल आणि इथं कंट्रोल A करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. त्यानंतर इथं फाईलवर जायचं, सेव्ह करायचं. त्यानंतर परत ते फाईलवर जाऊन त्याला क्लोज करायचं. असं म्हणजे सेव्ह करून त्याला डिलीट करायचं आहे, डिलीट करून सेव्ह करून त्याला क्लोज करा फाईल. पुढचं सेम तसंच आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त ज्या ठिकाणी आपण टेक्स्ट डिलीट केल्या त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये ओपन करा, त्यानंतर होम फोल्डर मधील आपल्या सॉफ्टवेअर नावाची फाईल जे उघडा म्हणलं आहे त्यामध्ये आपल्या टाईप ऑफ सॉफ्टवेअर असा टेक्स्ट टाईप करा, त्यानंतर सेव्ह करा म्हणलं आणि बंद करा फाईल. तर या सपोर्ट फोल्डरला ओपन करा, होम फोल्डर ओपन करा. त्यानंतर आपले सॉफ्टवेअर नावाची फाईल जी आहे डबल क्लिक करून त्याला ओपन करायचं आणि याच्यामध्ये जे काही टेक्स्ट दिलेलं आहे ते टेक्स्ट टाईप करायचं. जर कॉपी करत असाल तर इथं स्पेस यायला नाही पाहिजे, याच्यामध्ये असा स्पेस घ्यायचं नाही. आणि त्यानंतर इथं फाईलवर जायचं आणि त्याला सेव्ह करायचं आणि परत ते फाईलवर जाऊन त्याला एक्झिट करा, म्हणजे क्लोज होईल.
हे पण आपल्या सेम तसंच आहे. सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, त्यानंतर CPU नावाची फाईल ओपन करा, त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा टेक्स्ट टाईप करा. तर याला ओपन करा या ठिकाणी. त्यानंतर इथं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा टेक्स्ट टाईप करा आणि त्यानंतर इथं जे काही स्पेस वगैरे आला असेल कट करायचं. फाईलवर जा, सेव्ह करा, त्यानंतर परत क्लोज करा फाईलवर जाऊन. पुढचा प्रश्न सेम तसंच आहे आता. तर सपोर्ट फोल्डर ओपन करायचं, फ्लॅग नावाची फाईल उघडा, त्यामधील सर्व टेक्स्ट डिलीट करायचं, त्यानंतर फाईल सेव्ह करायचं. जमते तुम्हाला आता हे सर्व टेक्स्ट सगळं तसंच आहे. आता मागचे जे 2 प्रश्न झाले तशावरच आहे का. हे पण आपल्याला सेम तसंच आहे. नाव टाकायचं, आपल्या न्यूज फाईल ओपन करा, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वर्ड न्यूज हा टेक्स्ट टाईप करून त्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं. हे पण आपल्या त्याच तसंच आहे, तेच करायचं. आणि याच्यामध्ये पण आपल्याला जसंच पद्धतीने आहे. पुढचं बघा, हे पण आपल्याला तेच दिलेलं आहे. तर हे प्रश्न लास्टला थोडंसं आपल्या वेगळं आहे एक बघा. तर हे काय म्हणलं, सपोर्ट फोल्डर ओपन करा, भारत नावाचं या नावाने एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा. तर इथं सपोर्ट फोल्डर ओपन करा आणि इथं आपल्या टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचं आहे. तर इथं राईट क्लिक करायचं, त्यानंतर इथं न्यूवर जा, त्यानंतर इथं टेक्स्ट डॉक्युमेंट दिसेल, तर इथं क्लिक करायचं. समजायला काय, इथं राईट क्लिक करायचं, न्यूवर जायचं, टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचं आणि याला कट करा. इथं भारत नाव टाका, याला बी कॅपिटल आहे फक्त, भारत असं नाव टाकायचं. याला बाजूला क्लिक करा, त्यानंतर याला सेव्ह करायचं.